एक थंडीच्या दिवसात कोणतेही प्रकारचे भजी खूपच खाऊ वाटतात तर ते अगदी कुरकुरीत चविष्ट होण्यासाठी भजीच्या पिठात पांढरे तीळ, बेसन पीठ, तांदळाचे पीठ टाकल्याने पीठ भजी अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत होतात. 2. चिकन मटनला अस्सल चव आणि तर्री आणण्यासाठी चिकन किंवा मटन शिजत घालताना कुकरमध्ये पाणी टाकता झाकण ठेवा आणि पाणी टाकता कुकरला शिजवा आणि गॅस मीडियम ठेवा. याने जास्त तेल देखील लागत नाही आणि वाफेवर शिजल्यामुळे तेल देखील सुटते, चवीला तर भन्नाट लागते. 3. वरण चविष्ट बनवण्यासाठी तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ ही एकत्र घ्यावी आणि कुकरमध्ये टोमॅटो, पालक, मीठ घालून एकत्र शिजवावे आणि फोडणी देताना 1 ते 2 मिरच्या घालाव्यात. याने वरण अधिक चविष्ट होते. 4. गॅसचे काळे बर्नर साफ करण्यासाठी त्यावर कोलगेट लावून ते एका भांड्यात ठेवून व्हाईट व्हिनेगर टाकून पाणी टाका. 10 मिनिटे तसेच ठेवा, नंतर ब्रशने घासा. याने बर्नर साफ होतात. तसेच गॅस बारीक चालत असेल तर तोही मोठा चालेल. 5. फरशी पुसताना पाण्यात सैंधव मीठ मंगळवार, शनिवारी या दिवशी टाका. तसेच गुरुवारी फरशी पुसत असाल तर हळद टाकून फरशी पुसून घ्यावी, दूर होते. 6. झपाट्याने वजन कमी करण्यासाठी ओवा, धने, बडीशेप समप्रमाणात घ्यायचे आहे. 20 विलायची, 2 चमचे दालचिनी घेऊन हे मिक्सरमध्ये बारीक करून सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात 1 चमचा घ्यायचे आहे. त्यामुळे वजन कमी होते. तसेच पोटातील गॅस, जेवणात नंतरचा जडपणा कमी होतो आणि तसेच हे घेतल्यानंतर हलके वाटू लागते आणि वजन कमी होते. नक्की ट्राय करा. 7. थंडीमध्ये खूपच पाय थंड पडतात, त्यासाठी झोपताना नेहमी जाड सॉक्स घालून झोपावे, याने पाय उबदार राहतात. 8. थंडीच्या दिवसात दही किंवा ताक घेतल्याने घसा दुखीची समस्या होऊ शकते. 9. आठवड्यातून 1 वेळा आपल्या शरीराला कोमट तेलाने 15 ते 20 मिनिटे मालिश करा, याने शरीराचा थकवा दूर होतो. 10. अनेकदा लोक चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतात. पण असं करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता. चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या, लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकता. 11. जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका. अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत. अंडी छान उकडली जातील. 12. जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांड खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं. असं झाल्यास चहा करून उरलेला चोथा आणि पाणी त्या भांड्यात काही वेळ घालून ठेवा. त्यानंतर स्वच्छ करा, भांड अगदी चमकेल. 13. बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात. अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या. अशाने लिंबू फार काळ टिकून राहतील. 14. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा 1 तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात. 15. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत. 16. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषल्या जाईल. 17. हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो, त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर घातल्यास भाजीचा रंग जात नाही. 18. डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्याने डोसे कुरकुरीत होतात. 19. दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत. 20. ताकाची कढी करताना त्यात शेंगदाण्याची पेस्ट करून ताकात मिसळावी, असे केल्याने कढी फाटत नाही.